जाना 11 केंजळवाडी संघ पाहावं लागेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आयोजक वर्गामार्फत, सर्व कमिटी मेंबर मार्फत, आणि करूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुनील जाधव. नवनाथ त्यांच्यासाठी ओव्हर द विकेट. सुंदर असा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. कणकणीत चौकार, खातं खोललंय संघाचं आणि आपलं. चौकाराने सुनील यांच्यावरती पहिल्या चेंडूमध्ये हल्ला केलाय नवनाथ यांनी. ही नेहमीच सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केंजळवाडी संघाकडून. तदनंतर पाहतो तिसऱ्या क्रमांकावर गणेश सपकाळ येतात. त्यांचा क्रमवार ठरलेला असतो, मला वाटतंय बदल होताना दिसत नाही जास्त केंजळवाडी संघाचा. तसंच काहीतरी आपण पाहतो विरवाडी संघाचंही, परंतु आज प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असल्यामुळे थोडासा बदल करणं त्यांना गरजेचं आहे आणि तो करावा लागेल. मेगा फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू सुनील जाधव यांचा ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना, आणि आता मात्र चेंडू हवेत, एक क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल होणार का? आणि झेल पकडला. पहिल्या अटॅम्प नाही पण दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल पकडला आणि पहिला झटका केंजळवाडी संघाला नवनाथ यांच्या रूपात लागतोय. नवनाथ वैयक्तिक 4 या धावसंख्येवर माघारी परतताना दुसऱ्या चेंडूवरती बाद केले, कमबॅक केलं सुनील जाधव यांनी. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, पण तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून सुनील जाधव यांनी नवनाथ सपकाळ यांना माघारी परतवलंय. पहिला झटका लागला तो केंजळवाडी संघाला. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीचा मोठा खेळाडू गणेश सपकाळ मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ यांच्या जागेवर. आनंदाचं वातावरण सध्या तरी भैरवनाथ 11 विरेवाडी संघामध्ये असेल, कारण पहिला झटका लागलाय, मोठा खेळाडू बाद करण्यात यशस्वी झालेत विरेवाडी संघ. चला गणेश सपकाळ आता स्ट्राईकवर पाहतोय आपण गणेश यांना. सुनील जाधव यांचा पुढचा चेंडू गणेश यांच्यासाठी. वा, ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला, थोडासा हलकासा बाहेर काढला. पंचांचे दोन्ही हात वरती पुन्हा एकदा दंडित करतायत सुनील यांना. एक अतिरिक्त धाव. पहिला खराब चेंडू सुनील यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. सुनील जाधव ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. समोर असतील ते उजव्या हाताने फलंदाजी करतायत गणेश. मोठा फटका गणेश यांच्या बॅटमधून, आणि हाय अँड हँडसम कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय कणकणीत षटकार. मी मगाशीच सांगितलं होतं की गणेश मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, आणि त्याचं प्रात्यक्षिक एकदा दाखवून दिलं गणेश यांनी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुनील यांच्यावरती हल्ला चढवलाय गणेश यांनी. नवीन चेंडूवरती गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना सुनील जाधव यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. वा, काय फटका खेळलाय गणेश यांनी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फटका मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दुसरा येतोय चौकार गणेश यांच्या बॅटमधून. या अगोदरच्या चेंडूवरती खणखणीत षटकार, आणि तदनंतर आता पाहतोय तर येतोय चौकार. गोरख जाधव कुठं असतील त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधावा. तुम्ही बाजूला बसला तर आम्हाला एनर्जी येते, असं आयोजकांचं म्हणणं आहे. तर तुम्ही बाजूला बसा, तुमची गरज आहे आम्हाला. पुढचा चेंडू सुनील जाधव यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड होतोय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न, थोडंसं फंबल झालं, परंतु त्या चेंडूवर गणेश यांनी स्वतः अनिल यांना थांबवलं की गडबड करण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे, गणेश यांचा सुद्धा इशारा. एक धाव कमी आली म्हणून हरकत नाही. पुढच्या चेंडूवर मी मोठे फटके नक्की मारू शकतो, कारण विकेट सुद्धा महत्वाचा आहे. एक मोठा फटका नवनाथ यांच्या रूपात लागलाय ऑलरेडी आपल्या संघाला, आणि आता ती चूक करू शकत नाही आपण म्हणून थांबवलं होतं. परंतु या चेंडूवर त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. चेंडू समजला नाही गणेश यांना. बोटामध्ये ती जादू आहे सुनील यांच्या. लेदर बॉलचं प्रॅक्टिस आहे त्यांच्याकडे. लेदर बॉल खेळलेले आहेत सुनील, आणि त्यांना प्रॅक्टिस आहे त्याचं, त्यामुळे त्यांच्या बोटामध्ये ती जादू आहे, ती कला आहे.
चेंडू वळवण्याचे आणि त्यांनी तोच प्रयत्न केला शेवटच्या चेंडूवरती. स्लो सोडला चेंडू. गणेश यांना समजलं नाही चेंडू विकेट किपर सतीश यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा, 1 गडी बाद. एक गडी बाद जरूर झाला परंतु कुठलंही दडपण येऊ दिलं नाही आणि 15 धावा वसूल केल्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. चांगलं षटक आलं तसं पाहायला गेलं तर केंद्रवाडी संघासाठी आणि तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर विरवाडी संघासाठी, कारण एक मोठा झटका त्यांना म्हणजे एक फलंदाज बाद करता आला. नवनाथ यांच्यासारखा उत्कृष्ट फलंदाज त्यांनी बाद केला, त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. परंतु केंद्रवाडी संघाने एक गडी गमावला तरी त्याचं दडपण येऊ दिलं नाही कुठेही. खास करून गणेश यांनी सुंदर अशी फलंदाजी केली. आता मात्र अनिल स्ट्राईकवर पाहतोय आपण. आता मात्र अनिल यांनी मोठा फटका खेळलाय शुभम यांच्या हातमातामध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये शुभम यांनी न चूक करता झेल पकडलाय. आता मात्र दुसरा झटका अनिल यांच्या रूपात लागलाय. शुभम यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शुभम यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत शुभम. आपण नेहमी पाहतो विकेटच्या पाठीमागं, पण आज लॉंग ऑफला फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत हमेशा. आज कुठेही ते विकेटच्या पाठीमागं फिल्डिंग करताना दिसलं. त्याचे कारण आहे कारण अक्षय आणि रवी जाधव सारखे दोन नामवंत खेळाडू या संघामध्ये नाही आहेत आज. त्यामुळं शुभम यांना समोर फिल्डिंगला आपण पाहतोय आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आज स्वतः कर्णधार सतीश जाधव यांना आपण पाहतोय. चला दुसरा झटका लागला. केंद्रवाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये होता केंद्रवाडी संघ या फायनलच्या मॅचमध्ये, परंतु लगातार 2 झटके लागले. दोन्ही सलामीवीर माघारी परतताना पाहायला मिळाले. परंतु अजून गणेश एका बाजूने किल्ला लढवताना आहेत आणि गणेश यांना तो लढवावा लागेल. किल्ला नुसता लढवून चालणार नाही तर तो किल्ला सर करून जिंकावा लागेल, कारण आपण संघासाठी खेळतोय. योगदान देणं खूप गरजेचं आहे. आता मात्र अक्षय अनिल यांच्या जागेवरती फलंदाजी खेळण्यासाठी अक्षय हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. मिडऑफला फिल्डिंग केली सुनील यांनी मिड विकेट वरून येऊन आणि एकाच धावेवर समाधान मानावे. आता मात्र आपण पाहतोय जितेंद्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक, परंतु त्यांच्या समोर बलाढ्य फलंदाज समोर स्ट्राईकवर गणेश सपकाळ. आता मात्र फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुनील जाधव येत आहेत चेंडू खाली. चेंडू फील्ड करतायत. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. खूप सुंदर असे फिल्डर आहेत. जितके हँडसम दिसतात सुनील जाधव तितकेच हँडसम फिल्डिंग सुद्धा करतात. सुनील जाधव काहीच दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे. होचे मानकरी झालेले आहेत ते. सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलाय, परंतु लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी येऊन फील्ड करतोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. सुनील जाधव यांचा उल्लेख केला. होचे मानकरी झालेत, नुकतंच त्यांचं लग्न झाले. त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू. चेंडू समजला नाही अक्षय यांना. ऑफ स्टंपच्या थोडासा हलकासा बाहेर टाकलेला चेंडू अक्षय यांना समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. गणेश नॉन स्ट्राईक एंडवर अजूनही आहेत. जेवढा स्ट्राईक गणेश यांना मिळेल तेवढा फायदा केंद्रवाडी संघाचा होईल. धावसंख्या मोठी उभारण्यामध्ये यश मिळेल केंद्रवाडी संघाला. परंतु गणेश अजून नॉन स्ट्राईक एंडवर. त्यात पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये जितेंद्र यांची. फक्त 4 धावा खर्च केलेत जितेंद्र यांनी. मित्रांनो, एकदा जितेंद्र यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. कमी वयाचा छोट्या कदचा हा गोलंदाज 4च धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट अनिल यांची घेऊन जितेंद्र, अभिनंदन जितेंद्र तुमचं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 धावा. आता पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण. मला वाटतंय शुभमच. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन शुभम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. थोडीशी चर्चा. कर्णधार सतीश आणि मला वाटतंय व्हाईस कर्णधार शुभम दोघेही आपण पाहतोय. चला सामन्याला चालू करायचा आहे सामना. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईकवर गणेश. हल्ला चढवावा लागेल. शेवटचं षटक आहे.
आणि हल्ला चढवलाय शुभम यांच्या बॅटमधून. पहा, जितका उंच फटका तितकाच लांबही मारलेला फटका गणेश यांच्या बॅटमधून. मी मगाशी या अगोदरच्या षटकामध्ये म्हणत होतो की गणेश यांना स्ट्राईक पाहिजे. जेवढे जास्त चेंडू गणेश खेळतील तेवढा टीमला फायदा नक्कीच मिळेल. परंतु गणेश मागच्या षटकात एकच चेंडू खेळले आणि नॉन स्ट्राईक एंडवर राहिले. आता मात्र गणेश पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत आहेत. शुभम यांच्यावरती हल्ला चढवलाय. षटकार, हाय अँड हँडसम षटकार गणेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. उरलेले 5 चेंडू आहेत. संघाची धावसंख्या वाढताना आपण पाहतोय 25 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू शुभम यांचा. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउंड जातोय सुनील यांच्याकडून. आज बऱ्याच वेळा फंबल होताना पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा पूर्ण धावून काढलेल्या आहेत. गणेश यांना स्ट्राईक हवी होती आणि त्यांच्या मनासारखं होताना सध्या तरी दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असतं. एक चांगली क्षेत्ररक्षण झालं असतं सुनील यांच्याकडून तर कदाचित धावचीची संधी निर्माण होऊ शकली असती. परंतु तसं होताना दिसलं नाही. थोडंसं फंबल झालं. पण जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शुभम यांचा ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय. स्वतः सुनील जाधव. हा, इथे मात्र सुनील जाधव ही जी चूक आहे ती सुनील जाधव यांच्याकडून कधी होताना दिसत नाही. फार कमी प्रमाणात आपण पाहिले सुनील यांच्याकडून झेल सुटलाय. फलंदाजीमध्ये नक्कीच फिल्डिंगमध्ये नक्कीच फंबल झालं होतं. परंतु झेल टिपण्यामध्ये सुनील जाधव माहीर आहेत. आणि आता मात्र गणेश यांना माघारी जावं लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा टाकलेला चेंडू गणेश यांना समजलं नाही आणि थोडंसं फंबल झालं. गणेश यांच्याकडून बॅटच्या वरच्या साईडला चेंडू लागला आणि झेलबाद होऊन माघारी परतताना गणेश यांना आपण पाहतोय. प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्या सर्व सन्मान्य प्रमुख मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. आयोजक वर्गांतर्फे साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या साळुंके साहेब आपण व्यासपीठावर बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू आकाश सपकाळ यांना चेंडू समजला नाही. धावबाची संधी होणार आहे. पाहूया, सतीश स्वतः चेंडू घेऊन आलेले आहेत. चपळ क्षेत्ररक्षक आणि चपळ विकेट किपर सुद्धा म्हणून ओळखले जातात सतीश. आकाश धावबाद होऊन माघारी परतताना आपण पाहतोय. आता मात्र अक्षय यांनी स्ट्राईक घेतली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वतः कर्णधार ज्योतिराम नॉन स्ट्राईक एंडवर असतील आता. आणि थोडे चेंडू उरलेत या षटकामधले. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले आणि धाव फलकावर आपण धावसंख्या पाहतोय 27 धावा. आणि अक्षय आता सुंदर असा फटका खेळून काढलाय. परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तर नाही होणार. आता मात्र कर्णधार ज्योतिराम सपकाळ. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ज्योतिराम सपकाळ. मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल शेवटच्या चेंडूवर. ओ हो हो हो, निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि धावबादच्या स्वरूपात हा पुन्हा एकदा एक विकेट केंद्रवाडी संघाचा. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. 28. 29 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हा मेगा फायनलचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेगा फायनलचा सामना चालू आहे. आणि या केंद्रवाडी संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. विरेवाडी संघ कृपया बाहेर जायचा आहे आणि 2 फलंदाज आपल्या मैदानात पाठवायचे आहेत. एकोणतीस धावांचं आव्हान असेल 18 चेंडू मध्ये. पाहावं लागेल. या अगोदर विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. विरेवाडी प्रीमियर लीग, विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी जे तुम्ही म्हणाल ते. आणि त्या इतकी मोठी स्पर्धा या मैदानात पहिल्यांदा झाली होती. तब्बल 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज पारितोषिक प्रथम क्रमांकाचं होतं आणि ते याच संघानं पटकवलं होतं. स्वतः यजमान संघ विरेवाडी संघ. आणि तो संघ आता आपण पाहतोय फायनलमध्ये खेळताना. आणि या 29 धावांचा पाठलाग करायचा आहे ते याच विरेवाडी संघाला. आज प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे वारंवार मी सांगतोय, तरीही सुद्धा हा संघ फायनलमध्ये एंट्री केलेली आहे आणि केंद्रवाडी संघाबरोबर 2 हात करण्यासाठी सज्ज झाला होता.
पहिला इनिंगचा खेळ संपलाय. केंद्रवाडी संघाने 28 धावा बनवल्यात. 29 धावांचं आव्हान उभं केलंय ते टीम भैरवनाथ इलेव्हन विरेवाडी संघासमोर. आव्हान पाहिलं तर खूप अवघड नाहीये आणि पाहिलं तर सोपंही नाहीये, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असतो आणि अभी नाही तो कभी नाही. आणि आत्ता जर तुम्ही आपल्या संघाच्या उपयोगी नाही पडला तर त्याचा नंतर काहीच एक उपयोग होणार नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मेगा फायनलचा सामना चालू आहे. सन्माननीय आदरणीय श्रीमानजी कृष्णत साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 12,000 रुपये मिळालेलं आहे. त्यांचंही मी आयोजक वर्गांच्या मार्फत हार्दिक असं अभिनंदन करतो. सन्माननीय कृष्णत विष्णू साळुंके, प्रणय रिअल इस्टेट सातारा, आमच्याच विभागातून येतात ते. करायचा आहे पहिला चेंडू अक्षय यांचा. चेंडू हवेत आहे आणि काय, ओ माय गॉड, खूप सुंदर असा प्रयत्न होता आकाश यांचा. अगदी सोपा चेंडू होता, परंतु कदाचित चेंडू हातात बसला नाही आणि शुभम यांना पहिल्या चेंडूवरती झटका लागलाय. मी बोलणार होतो, आता शुभम यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल शुभम यांना. फायनलचा मुकाबला जर जिंकावायचा असेल तर, आणि अक्षय यांना तितक्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. प्लॅन बनवला होता, प्लॅन मध्ये जाळं तयार केलं होतं, जाळ्यात अडकले सुद्धा होते, फक्त मासा गळाला लागला नाही. आणि शुभम सारखा मासा, कारण तो देव मासा आहे. पुन्हा एकदा दुसरा मासा गळाला लागत होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यामध्ये एक टप्पा, एक बाउन्स हातामध्ये आला आकाश यांच्या. सेम क्षेत्ररक्षक सेम फटका, दोन्ही फलंदाजाकडून तेच पाहायला मिळालं. एक एक धावांनी खातं खोललंय दोघांनी आपलं वैयक्तिक. 2 धावा 2 चेंडूवरती. आता मात्र शुभम यांना जबाबदारी मोठी पार पडली. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं, किती चांगलं खेळला याला महत्व नाही. मेगा फायनल खेळताय तुम्ही, फायनलचा मॅच खेळताय, 29 धावांचा पाठलाग करताय. तुम्ही आत्ता नाही केलं तर कधीच नाही केलं आणि तुमच्या पाठीमागच्या इतिहासाला कोणीही विचारणार नाही. जर तुम्ही आता चांगले खेळला तर तुम्ही हिरो नक्कीच बनणार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो होता है सबसे बडा. आणि त्याच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच निवडलाय.
लगातारचे 3 चेंडू आकाश सपकाळ यांच्या हातामध्ये आणि तिन्ही चेंडूवरती 3 सिंगल धावा घेण्यात यशस्वी. तिन्ही फलंदाज, त्यांना माहिती आहे 18 चेंडू 29 धावा खूप मोठा अवघड आव्हान नाहीये, पण पाहायला गेलं तर ते तितकं सोपं सुद्धा नाहीये. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवर अक्षय यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 3च चेंडूवर 3 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, मोठा फटका खेळू दिला नाही आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. सतीश यांचा चेंडू जातोय स्लीप मध्ये, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न होणार आणि तिसराही धावचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. 3 धावा, जिथे 1 धाव मिळायला हवी होती, धावा रोखणं आवश्यक आहे, तिथे तुम्ही 3 धावा खर्च केल्या आणि याचा नक्कीच तुम्हाला विचार करावा लागेल. धावा रोखणं आवश्यक आहे. फिल्डिंग मध्ये तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल. तुमच्याकडे मुळात डिफेन्स करण्यासाठी स्कोअर नाहीये. 29च धावा तुम्ही बोर्डवर लावलेत. 28 धावा, 29 धावांचा पाठलाग करतोय विरेवाडी संघ, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा धावा असतील. फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट द्यावे लागतील तुम्हाला जर या सामन्यामध्ये बनून राहायचं असेल. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फिल्डिंग फील्ड करणार. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. शुभम यांच्या बॅट मधून येतो खणखणीत चौकार. या टीमचे एक मजबूत कणा अनिल सपकाळ स्वतः गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिल यांना. सुंदर असा फटका आणि आता मात्र चेंडू वन बाउंड सीमारेषे बाहेर. शुभम
थोडस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव होती, एका धावेचं 2 धावांमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतंय विरेवाडी संघ. आणि शुभम यांना माहिती आहे जबाबदारी आहे, मी मगाशीच म्हणलं होतं. वा वा हाय हँडसम आणि सामना फिनिश केलाय शुभम जाधव यांनी षटकाराने आणि आपलं नाव करलंय या निमजाई देवी चषकावरती पहिल्या क्रमांकाचे मानकरी. पहा किती आनंद गगनात मावत नाही. प्रमुख खेळाडूंच्या उपस्थित हा संघ या ठिकाणी आला, खेळला आणि जिंकून दाखवलं त्यांनी. हो आम्ही का आहोत या यशाचे मानकरी हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आपल्याला विरेवाडी संघानं. भैरवनाथील विरेवाडी संघ आपलं अभिनंदन. आपण चॅम्पियन ठरला निमजाई देवी चषकाचे आणि रनर अप ठरला ते